हॅलो नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर सुरुवात केलेली आहे ती म्हणजे बाप्पाच्या प्रसादापासून. मोदक आता बनवत आहे. आता माझ्याकडे बाप्पा तर नाही आहेत, पण आहेत बाजूला बाप्पा, त्यांच्याकडे बसलेले आहेत. एक ताई आहेत त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडे रोज संध्याकाळी आम्ही आरतीला वगैरे जात असतो. तर आज मोदक मी माझ्याकडूनच नेणार आहे. तर मोदकचं सारण मी कशाचं भरलेलं आहे, फक्त पाती तर मी कणकीचीच बनवणार आहे. पण जे सारण आहे ना, ते सारण मी खोबरा कीस, थोडंसं त्यामध्ये मी खाकच टाकलेलं आहे, गूळ टाकून छान असं गरम करून घेतलं तूप वगैरे टाकून, आणि त्याचंच मी आता सारण भरत आहे. तर हे एकदम साधा हा मोदक मी भरलेला आहे. आता परत तुम्हाला दुसरा मोदक पण मी भरून दाखवते, जो आपण कड्या पाकड्या करून बनवतो तसा. तर पाती मी लाटून घेतली मिडियम आकाराची, आणि त्यानंतर ना आपल्याला कळ्या पाडत जावं लागतात. बघू शकता अशा प्रकारे कळ्या पाडायचा. जर तुम्हाला जास्त कळ्या पाहिजे असेल तर तुम्ही एकदम जवळ पण अशा पाकड्या करू शकता. भरपूर जणांना 21 पाकड्यांचा सुद्धा मोदक करतात. त्यासाठी ना काय करावं लागतं, 21 पाकड्या पाडाव्या लागतात. वरूनपासून खालीपर्यंत अशी पाकडी पाडायची साईडनी, आणि जवळ त्या पाकड्या पाडाव्या लागतात, 21 पाकड्या. आणि प्रत्येक पाकडी दुसऱ्या पाकडीला अशी चिपकवत जायची, आणि सगळ्यात शेवटी सगळ्या पाकड्या तयार झाल्या 21. तर त्यांना एकदम जवळ आणायचं. मग अशा प्रकारे एक मोदक तयार करायचा. तर एकदम सिंपलमध्ये तर मी रोज सिंपलच मोदक बनवते, कधीच पाकड्या वगैरे पाळते. तर चला आता आपले इथे 21 मोदक पूर्ण झालेले आहे. 21पेक्षा जास्त झाले आहेत. काही घरी पण ठेवणार आहे आणि काही मग बाप्पाजवळ नेणार आहेत. तर चला आता कढई पण मांडून घेतलेली आहे. आता स्वयंपाक झाल्यामुळे गॅस तशीच आहे, आता थोडं इग्नोर करू शकता तुम्ही. त्यानंतर ना आता आपले मोदक मी छान असे ब्राऊन कलर होतपर्यंत तळून घ्यायचा. आता तुम्ही म्हणत असेल की कणकीचे मोदक आणि ते तर कडक आणि क्रिस्पी होईल का, तर खरंच होतात. फक्त आपल्याला ब्राऊन होतपर्यंत छान असे तळून घ्यावे लागतात. तर बघू शकता इथे किती छान असे आपले बाप्पा आहेत. आणि रोज संध्याकाळी आम्ही रात्रीची आरती करायला येत असतो. तर कधी काही आपलं आणायचं घरून. तर आज ना मोदक आणले होते, तर मोदक पण भरपूर होते. तर त्यांचे मोदक मिळाले आणि घरचे मिळाले. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहेत. तर मला सेराजियममध्ये ना, तुम्हाला माहीत आहे मी सेराजियममध्ये थेरपी घ्यायला जाते, आणि फ्री थेरपी तिथे मिळत असते डेमो म्हणून. तर तिथे पण गणपती बाप्पा बसले आहेत. तर चला म्हटलं आपल्याकडून थोडाफार प्रसाद नेऊया, म्हणूनच छान असं मी 2 पायल्याचा भात करणार आहेत, पुलाव. तर सगळी तयारी मी अगोदरच करून घेतली. आता सगळं मी नाही शूट करत बसली म्हणा. छान कांदे, छान टमाटर, आलू, टमाटर तर मी मिरच्यामध्येच बारीक करून घेतलेले आहेत. परत थोडेसे सोयाबीनच्या वड्या आहेत ते टाकणार आहे, आणि घरचे थोडेसे शेंगदाणे वगैरे टाकून असाच पुलाव करणार आहेत. आता मिरचीचा पेस्ट बनवून घेतला, अद्रक लसूण वगैरे सगळं तयार करून घेतलं. आणि छान तांदूळ वगैरे पण सगळे निवडून व्यवस्थित आदल्या दिवशीच ठेवलेले होते. कमीत कमी आता 1.5-2 पायलीचा तर असेलच, असे मी अंदाजे घेतले होते. पण बघू शकता ह्या डब्यात हा गंज मी ठेवलेला ना, ह्या गंजात सुद्धा पूर्ण येत नव्हता परफेक्ट. तर मग काय केलं, ते कळसलेले जे तांदूळ आहेत ना, जो मिश्रण होतं ते थोडंसं छोट्या कुकरमध्ये पण लावला, आणि ह्या गंजभर पूर्ण मी भात पुलाव तयार करून घेतला. तर इथे बघू शकता सेराजियममध्ये आल्यानंतर मग मी सगळ्यांना पुलाव दिला, आणि इथे गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन तुम्हाला करवते. इथे बाप्पाजवळ सुद्धा मी ठेवलेला आहे पुलाव ठेवला, आणि मग सगळ्यांना पोट भरून खायला मिळालं. खरंच जेव्हा आपण आपल्याकडून काही करतो ना, आता मला हे दाखवायचं नाही आहे, पण सांगत आहे, आपल्याकडून जेव्हा करतो ना तेव्हा मनालाच जे समाधान मिळतं ना, ते वेगळंच असतं. आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. चला मग आता संध्याकाळचं टायमिंग होता. आता पुलाव वगैरे तर घरी होताच म्हणा, सकाळी स्वयंपाक टिफिन म्हणून करून दिला होता, आणि नंतर मग पुलाव वगैरे करून मग मी सेराजियममध्ये नेलं होतं. तर रात्री होत असतं, काही करायचं नव्हतं. तर हे म्हणत होते चला आपण आता छिंदवाड्याचे छान असे गणपती बाप्पा पाहून येऊया. सगळ्यात अगोदरनं आणलेलं आहे ते मध्ये की छिंदवाड्याचे महाराजात. आता प्रत्येक गावचे प्रत्येक नाव असतात. आता हे छिंदवाड्याचे राजा आहेत, महाराजा आहेत, परत मोहननगरचा राजा, असे वेगवेगळे नाव आहेत. आणि गणपती बाप्पासुद्धा प्रचंड मोठे आणि छान आकर्षक, आणि त्यांची तर पूर्ण डेकोरेट आणि क्रिएटिव्हिटी तर काही विचारूच नका. तर आणि इतकी छान सजावट केली होती, ते पाहूनच मन एवढं मोहित झालं. आणि बाप्पा तर प्रचंडच होते. आणि बघू शकताय थोडंसं मी शूट केलेलं आहे. अशा प्रकारे छान असं सजवलेलं होतं, पाहूनच इतकं मन रमते ना. आणि इथे इतके गणपती बाप्पा बसतात तुम्हाला सांगू शकत नाही. प्रत्येक चौकामध्ये गणपती बाप्पा बसतात. जेव्हा आम्ही बाप्पा पाहायला जातो ना, आम्हाला 3-4 दिवस तर आमचे नुसते बाप्पा पाहण्यातच जातात. तर हे दुसरे समोरच बाप्पा होते. हे पण एकदम सुंदर आणि रेखीव होते. असं वाटत होतं की जसं काही प्लास्टिकच आहे, प्लास्टिकचेच बाप्पा बनलेले आहेत. पण प्लास्टिकचे तर नाही बनत म्हणा. पण तुम्ही बघू शकता, तर उभं थोडंसं शूट केलं होतं, त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल. ते बाप्पा झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत षष्ठी माता मंदिर, छिंदवाड्यालाच आहे हे. तिथे आल्यानंतर इथे सुद्धा खूप रांग होती, आणि नाही इथे झाक्या असतात. आता झाक्यामध्ये भरपूर वेळ लागतो, पण थोडंसं उभं राहावं लागतं. अर्धा तास उभं राहिल्यानंतर मग फायनली आम्ही मग अंदर आलो, आणि इथे चेअर्स वगैरे होते बसायला. ही झाकी कमीत कमी 15 मिनिटाची झाकी होती, त्यामुळे सगळ्यांसाठी चेअर्स वगैरे लावले होते.
की सगळ्यांना आरामात बसून छान असं झाकी वगैरे पाहता येईल म्हणून. आणि ह्या झाकीमध्ये ना पूर्ण रामायण होतं ना, ते रामायण दाखवण्यात आलेलं होतं. तेही सगळे मुलींच्या थ्रू दाखवलेलं होतं. त्यांनी सगळी तयारी केलेली होती. तर या झाकीमध्ये ना 14 वर्षाचा वनवास जे त्यांनी केलेलं होतं ते, तर सीतेचं हरणपासून रावणाच्या मरणापर्यंतचं जे काही आहे ना, ती सगळी क्रिएटिव्हिटी यामध्ये दाखवण्यात आलेली होती. आणि खरंच छान आहे. जेव्हा जेव्हा लहान मुलं वगैरे बघतात ना, तेव्हा पण त्यांच्या लक्षात येते की रामायण हे काय होतं आणि कसं आहे. आता लहानपणापासूनच जर अशा झाक्या वगैरे आपण बघत राहिलं, रामायण बघत राहिलं किंवा मुलांना आपण अशा गोष्टी वगैरे सांगत राहिलं, तर त्यांनाही कळतं की रामायण म्हणजे काय आहे. लहानपणापासूनच असे संस्कार पण मुलांना पडतात. माझ्या नक्ष तर एक सारखा टकटक बघत होता. त्याने एवढीशी पापणी इकडे नाही केली तिकडे नाही केली. आता त्याला कळलं तर असेलच म्हणा, रामजी माहीत आहे, सीताजी माहीत आहे. आता रामायणमधलं थोडं थोडं त्याला कळेलच. आता छोटाच आहे तो, पण नव्याला तर सगळं माहीत आहे. तर ती मला म्हणतसुद्धा होती, मम्मी आता तिला मागच्या वर्षी ना रामायण आहे तिच्या सब्जेक्टमध्ये, मम्मी आम्हाला वाचायला 1 वर्ष लागलं आणि किती लवकर एका झटक्यात सगळं रामायण सांगून दिलं म्हणत होती. म्हणजे मुलांना अभ्यासात सुद्धा आता रामायण आहेत. आणि का नाही, असायलाच पाहिजे. जे घडून गेलेला इतिहास आहे तेच, आणि आपलं जे कल्चर आहे ते मुलांना माहीत असायलाच हवं. तर म्हणून मग नव्याला तर सगळं समजू आलं, पण नक्ष पण बघत होता. मग मी त्याला घरी आल्यानंतर सगळं विचारलं, पण त्यांनी थोडं थोडं सांगितलंही म्हणा. त्याला आता राम वगैरे समजते, राम, लक्ष्मण, सीता आणि रावणजी हे सगळं त्याला माहीत आहे. लग्न रामायण वगैरे झाल्यानंतर ना सगळ्यात शेवटी ना गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आता ते दर्शन तुम्हाला सुद्धा करवते. आता मागे ना जी स्क्रीन लागली होती ना, ती स्क्रीन उघडूनच मग बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. तर बघू शकता, इतकं छान वाटते ना जेव्हा आम्ही गणपती पाहायला जातो ना, कसे 4-5 तास निघून जाता काही कळतच नाही. खरंच खूप छान मस्त गणपती, एकदम मन प्रसन्न होऊन गेले सगळे तिकडचे गणपती आणि झाक्या पाहून. आणि इथे तुम्ही बघणाऱ्यांची गर्दी तर बघूच शकता, किती सगळी पब्लिक एका वेळेस ही एवढी झाकी बघू शकत होते. आता तिकडून वगैरे निघाल्यानंतर आता आम्ही दुसरीकडे बाप्पा बघायला आलेलो आहोत. तरी इथे सुद्धा ना लाईन होती, थोडंसं लाईनमध्ये लागावं लागतं. त्याच्यात आपले 10-15-20 मिनिटं जातात. आता प्रत्येक जागी किती नाही म्हटलं तरी 10 मिनिट असतेच असते. तर थोडंसं लाईनमध्ये लागून कसं वेट करावं लागते. पण जेव्हा आपण झाकी बघतो ना तेव्हा खरंच मन प्रसन्न होऊन जाते. आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या याच्यामध्ये कहाण्या असतात, त्या कहाण्यानुसारच मग त्या झाक्या असतात. तर मुलांनाही ती कहाणी अनुसार शिलाद ऋषि को यह ज्ञात हुआ कि नंदी के पास 1 वर्ष से अधिक का समय नहीं है। यह बात जानकर शिलाद ऋषि अत्यंत तर ही झाकी होती ना, यामध्ये नंदीचा जन्म कसा झालेला आहे आणि मग त्यांना कसं वरदान मिळालेलं आहे, तर हेच या झाकीमधून सांगण्यात आलेलं होतं. तर त्याच्यानंतर ही झाकी संपल्यानंतर इथच्या गणपती बाप्पाची एंट्री तर तुम्ही बघू शकाल, एवढी छान होती मी तुम्हाला सांगू शकत नाही. पहिले बाप्पा पलटतात, पहिले सगळी धूळ वगैरे सगळे त्यांचं ते राहते ना, ते सगळं सोडतात वगैरे, आणि त्याच्यानंतर बाप्पा पलटल्यानंतर ना मग समोर येतात आणि मग वरती हात वगैरे उचलून दर्शन देतात. ही साक्षात झाकी जेव्हा बघितली एवढं मन प्रसन्न झालं. पहिले तर नव्या, मी आणि नक्ष आम्ही चाललो गेलो, कारण की लेडीजच्या लाईनमध्ये होती मी. पलीचे पप्पा नंतर आले. पहिले माझी झाकी झाली आणि त्यांचा लेट थोडा नंबर लागला होता, पण आम्ही तिघांनीच मिळून ही झाकी बघितली होती. मग त्याच्यानंतर ना मग आम्ही बाहेर वेट वगैरे करत राहिलो. त्यानंतर ना हे आले ना, तर यांनासुद्धा एवढी आवडली, त्यांचं मनसुद्धा एवढं प्रसन्न होऊन गेलेलं होतं. तर चला मग आता तुम्हाला ह्या बाप्पाचंही दर्शन करवते. तर भरपूर असे गणपती बाप्पा बघितले, पण सगळं शूट नाही केलं. येता मग मुलांसाठी बासुंदी, रबडी जे काही ते विकत घेतली. मग यांचंही ताट वाढवून वगैरे दिलं, कारण की यांचं जेवण व्हायचं होतं. चला मग आता पसारा उचलते. बाय बाय, भेटते तुम्हाला नंतर.